विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट चॅप्टर लॉगॅरिथम बघत होतो. लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज झाल्यानंतर पुढे लॉज ऑफ लॉगॅरिथम हे सगळ्यात महत्त्वाचे आहे, कारण हे चॅप्टर जे आहे त्याचे युनिट आउटकमच तसं दिलं आहे, सॉल्व द प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन लॉज ऑफ लॉगॅरिथम. म्हणजे या चॅप्टर शिकल्यानंतर किंवा हे युनिट शिकल्यानंतर तुम्हाला लॉगॅरिथमवरच्या प्रॉब्लेम्स लॉज ऑफ लॉगॅरिथमने सॉल्व करता येणार आहे. बघा, हे लॉज मी लिहून ठेवलेले आहेत, समजून घेऊ आधी. लॉग ऑफ एम इंटू एन बेस ए, लॉग ऑफ एम इंटू एन बेस ए इज इक्वल टू लॉग ऑफ एम बेस ए प्लस इंटूचं काय झालेलं आहे बघा, प्लस लॉग ऑफ एन बेस ए. मग ही रायटिंग आहे, लॉगॅरिथमचे लॉज आहेत. तर मल्टिप्लिकेशनमध्ये समजा 2 नंबर दिले असतील आणि त्यांना जर लॉग अटॅच असेल तर लॉगॅरिथम ऑफ 2 मल्टिप्लाइड नंबर्स इज रिटन ॲज लॉग ऑफ द फर्स्ट नंबर प्लस लॉग ऑफ द सेकंड नंबर, अशी ही प्रॉपर्टी आहे. यामध्ये बघा बेस ए होता, तो दोघी टर्म्स सेपरेट ज्या आहेत लॉगच्या लिहिलेल्या त्यामध्ये चेंज केलेला नाही, आणि म्हणून हा याप्रमाणे लक्षात ठेवायचा आहे. लॉग ऑफ एम इंटू एन बेस ए इज रिटन ॲज लॉग एम बेस ए प्लस लॉग एन बेस ए. म्हणजे मल्टिप्लिकेशनची ॲडिशन झालेली दिसते तुम्हाला सेपरेशन करताना लॉगचं. आता सेकंड प्रॉपर्टी बघा काय, लॉग ऑफ एम ओव्हर एन किंवा लॉग ऑफ एम डिव्हायडेड बाय एन टू द बेस ए इज रिटन ॲज लॉग ऑफ एम टू द बेस ए मायनस लॉग ऑफ एन टू द बेस ए. म्हणजे जर 2 नंबर्स डिव्हायडेशनमध्ये असेल आणि त्याच्या जर आपण लॉगॅरिथम घेत असू तर त्यावेळेस लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर या पद्धतीने लिहिलं जातं, आणि त्यांचा जो बेस आहे तो चेंज केलेला दिसत नाही बघा, तो ॲज इट इज आहे. याचा अर्थ तो त्या प्रॉपर्टीला असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लॉग ऑफ न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर इज इक्वल टू लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि जो बेस असणार आहे तो ॲज इट इज असणार आहे. याप्रमाणे लक्षात ठेवायची आहे. तिसरी प्रॉपर्टी बघा, लॉग ऑफ एम रेस टू एन टू द बेस ए. यामध्ये एमच्या पॉवरला काय दिसतोय, एन. तर प्रॉपर्टी ॲप्लाय झाल्यावर किंवा लॉ अप्लाय झाल्यावर काय झालं आहे, जी पॉवर आहे रेस टूची एन ती पॉवर पुढे मल्टिप्लाय करते लॉगला, म्हणजे एन टाइम्स लॉग ऑफ एम बेस ए याप्रमाणे लिहिलेलं आहे. तर मग प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, लॉग ऑफ एम रेस टू एन टू द बेस ए इज रिटन ॲज एन टाइम्स, म्हणजे पॉवर आधी घेतलेली, नंतर लॉग ऑफ एम बेस ए याप्रमाणे. तिसरी प्रॉपर्टी नंतर आता बघा चौथी प्रॉपर्टी काय आहे, लॉगॅरिथम ऑफ ए टू द बेस बी इज इक्वल टू 1 ओव्हर किंवा 1 डिवायडेड बाय लॉग ऑफ बी टू द बेस ए. यामध्ये बघा काय झालेलं आहे, पोझिशन्स चेंज झालं आहे बघा व्यवस्थित. ए आहे आर्ग्युमेंट, बी आहे बेस. मग आता इथे लिहिताना रायटिंगमध्ये 1 डिवायडेड बाय लिहिलं जातं आणि त्यांच्या पोझिशन चेंज केल्या जातात. बघा बी हा बेस होता, तर इथे लॉग नंतर बी लिहिला गेला आहे, म्हणजे बी आता इथे आर्ग्युमेंट झालेला आहे, आणि ए आर्ग्युमेंट होती याआधी. मग ती आर्ग्युमेंट कुठे गेलेली आहे, बेसला गेलेली आहे लॉगमध्ये. याचा अर्थ बेस आणि आर्ग्युमेंट इंटरचेंज करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. लॉग ऑफ ए टू द बेस बी इज इक्वल टू 1 अपॉन लॉग ऑफ बी टू द बेस ए. पाचवी प्रॉपर्टी बघा काय, किंवा पाचवा लॉ ऑफ लॉगॅरिथममध्ये काय, लॉज ऑफ लॉगॅरिथम 5th नंबर काय, लॉग ऑफ ए टू द बेस बी इज इक्वल टू, आता बघा लिहिलेलं कसं आहे, लॉग ए डिव्हायडेड बाय लॉग बी, लॉग ए डिव्हायडेड बाय लॉग बी. आणि त्यानंतर ही जी प्रॉपर्टी आहे किंवा हा जो लॉ आहे तो काय सांगतो, टू चेंज बेस. म्हणजे बेस जर आपल्याला वेगळा लिहायचा असेल त्यावेळेस हा लॉ आपण अप्लाय करायचा आहे. लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी, आणि नंतर मी सी सेम बेस या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या पद्धतीने जो बेस आपण घेणार आहे तो सेम इथे घेतलेला दिसतोय बघा, आणि लॉग ए अपॉन लॉग बी किंवा डिवायडेड बाय लॉग बी असं लिहिलेलं आहे. याप्रमाणे हे 5 लॉज ऑफ लॉगॅरिथम आहे. ते लॉज ऑफ लॉगॅरिथम डायरेक्टली लिहिले नसून ॲक्च्युअल प्रूव्ह केले गेलेले आहेत. तर मी एखादा लॉ ऑफ लॉगॅरिथम तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिला जो लॉ आहे तो कसा आलेला आहे मॅथमॅटिकली, तर तो मी प्रूव्ह करून दाखवतो आहे. बघा इथे लिहिलेलं आहे, प्रूव्ह दॅट लॉग ऑफ एम इंटू एन टू द बेस ए इज इक्वल्स टू लॉग ऑफ एम टू द बेस ए. मल्टिप्लिकेशनचं काय झालं आहे, ॲडिशन प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए याप्रमाणे. आता बघा हे कसं प्रूव्ह करतोय मी. आता बघा ॲक्च्युअली लॉग काढणे म्हणजे काय काढणे, टू फाइंड आउट द इंडेक्स पॉवर ऑर एक्सपोनंट. म्हणून याची इंडेक्स काहीतरी सपोज करावी लागेल,
लॉग काढणे म्हणजे पुन्हा इंडेक्स किंवा पॉवर काढणे, पुन्हा याची काहीतरी इंडेक्स सपोज करावी लागेल. मी पहिल्या टर्मची इंडेक्स x सपोज करतोय, दुसऱ्या टर्मची इंडेक्स y सपोज करतोय. म्हणजे हे सपोज करताना लेट पहिली टर्म घेतली log ऑफ m टू द बेस a, इट इज सपोज टू बी x, x ही इंडेक्स आहे या लॉगची असं सपोज केलं आहे. अँड सेकंड टर्म बघा काय log ऑफ n टू द बेस a, त्याची इंडेक्स मी काय सपोज करतोय y. मग हे जे दोघी टर्म्स आहेत, these both the terms are already written in the logarithmic form. या दोघी टर्म्स ऑलरेडी लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये दिलेले आहे, कारण दोघी ठिकाणी आपल्याला काय दिसत आहेत, लॉग दिसत आहेत. आता आपण काय करतोय, कन्वर्ट इट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मी दिलेल्या फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये राईट करतो आहे. बघा आता पहिल्या टर्मच्या लॉगॅरिथमिक फॉर्म मी एक्सपोनेन्शियलमध्ये कशी लिहितोय, बघा बेस ए दिसतोय, तो बेस ए आधी लिहिला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. रेस टू पॉवर किंवा इंडेक्स काढणे म्हणजे लॉग काढणे. लॉग काय काढलेलं दिसतो इथे एक्स, म्हणजे एक्स ही इंडेक्स किंवा पॉवर आहे. सो बेस रेस टू पॉवर और इंडेक्स इज इक्वल टू आर्ग्युमेंट लॉग नंतर लिहिलेली असते. लॉग नंतर काय लिहिलेलं आहे, एम, तर म्हणून इथे एम लिहिला गेला आहे. अँड in the same manner you have to write down this logarithmic form into the exponential form. इथे पुन्हा बेस ए दिसतोय म्हणून बेस आधी लिहिला. रेस टू पॉवर किंवा इंडेक्स काढणे म्हणजे लॉग काढणे. लॉग काय काढलेला आहे, वाय, म्हणून इंडेक्स पॉवर इथे रेस टूला वाय आली. इट इज इक्वल्स टू आर्ग्युमेंट, लॉग नंतर काय आर्ग्युमेंट लिहिलेली आहे, एन. सो दॅट्स वाय वी राईट डाऊन एन. आता बघा मला प्रूव्ह करत असताना जे एम आणि एन आहे त्यांचं काय घेतलेलं आहे, मल्टिप्लिकेशन, म्हणून मी मल्टिप्लिकेशन कन्सिडर करतोय. सो वी कन्सिडर m मल्टिप्लाइड बाय n हियर. अँड नाऊ वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज ऑफ m अँड n हियर. मला इथे m आणि n यांच्या किमती म्हणजे व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. m ची व्हॅल्यू बघा काय दिसते, इक्वल्स टू a रेस टू x, म्हणून m ऐवजी मी a रेस टू x लिहिलेला आहे. मल्टिप्लिकेशन साईन कंटिन्यू केलेला आहे. त्यानंतर n दिसतोय बघा, त्या n ची व्हॅल्यू इक्वल टू काय दिसते, a रेस टू y, ती या ठिकाणी ठेवली गेली. आता जनरली लॉगॅरिथम ही कन्सेप्ट लॉ ऑफ इंडायसेस वरून आलेली आहे, म्हणून यांना लॉ ऑफ इंडायसेस अप्लाय होतोय. ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू वाय इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स प्लस वाय. म्हणजे जर दोन वेगवेगळ्या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर बेस सारखा असेल दोन टर्म्सचा आणि त्यांचं जर प्रोडक्ट होत असेल तर त्यांच्या इंडेक्सची ॲडिशन ही होत असते. म्हणजे हा लॉज आहे, ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू वाय इज रिटर्न ॲज ए रेस टू एक्स प्लस वाय. इथे इंडेक्सची ॲडिशन झालेली दिसते. ही डावी बाजू सेम लिहिलेली आहे एम इंटू एन. पुन्हा आता इथे जर लक्ष दिलं तुम्ही तर एच्या रेस टूला एक्स प्लस वाय ही इंडेक्स किंवा पॉवर दिसते, म्हणजे हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. आणि आता मी याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतोय. मग इथे म्हटलं मी कन्वर्ट इंटू लॉगॅरिथमिक फॉर्म, म्हणजे लॉग फॉर्ममध्ये मी लिहितोय एलओजी लॉग यूज करून. आता इंडेक्स किंवा पॉवर काढणे म्हणजे लॉग काढणे. इंडेक्स पॉवर एक्स प्लस वाय म्हणून एक्स प्लस वाय लिहिलेला आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू इंडेक्स इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ, ॲन्सर म्हणजे आर्ग्युमेंट. ॲन्सर इथे एम इंटू एन आहे, ही आर्ग्युमेंट झाली, टू द बेस. बेस काय दिसतोय, ए, तो बेस ए लिहिला गेला. आता बॅक टू सबस्टिट्यूशन करतोय मी. एक्सची व्हॅल्यू ठेवतोय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स हियर, एक्स इज इक्वल टू लॉग एम बेस ए. ती किंमत इथे एक्सच्या जागी ठेवली. सो देअर फोर इन्स्टेड ऑफ एक्स आय हॅव राईट डाऊन लॉग एम बेस ए प्लस वाय. इन्स्टेड ऑफ वाय यू हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ वाय, दॅट इज वाय इज इक्वल टू काय, लॉग एन बेस ए. मग ती वायची व्हॅल्यू इथे ठेवली, लॉग एन बेस ए इज इक्वल्स टू, हे कंटिन्यू ठेवली उजवी बाजू म्हणजे राईट हँड साईड, लॉग एम इंटू एन बेस ए. सो वी गेट द प्रूव्ह हिअर. आता इथे काय झालं, हे सरळ करून लिहितो मी. आता जी उजवी बाजू आहे ती डाव्या बाजूला लिहून घेतली. लॉग ऑफ एम इंटू एन बेस ए आधी लिहून टाकली, इकडची साईड आधी, आणि नंतर ही साईड लिहितो इक्वल्स टू लॉग एम बेस ए प्लस लॉग एन बेस ए. म्हणजे डावी बाजूला उजव्या बाजूकडे लिहिलं आहे आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूकडे. जसं आपण ए इक्वल टू बी असेल तर बी इक्वल टू ए लिहितो त्याप्रमाणे. सो नाउ वी सी दॅट दॅट इज प्रूव्ड. लॉग ऑफ m इंटू एन बेस ए इक्वल टू लॉग एम बेस ए. बघा लॉग एम बेस ए प्लस लॉग एन बेस ए. या पद्धतीने मग आपण
हे एक लॉ ऑफ लॉगॅरिथम प्रूव्ह करून दाखवलं आहे. तर तुम्हाला हे सगळे लॉज ऑफ लॉगॅरिथम जे आहेत ते मॅथमॅटिकली प्रूव्ह करता येतात बाय युझिंग लॉ ऑफ इंडायसेस अँड कन्व्हर्जन ऑफ logarithmic form into the exponential form and again conversion of exponential form into the logarithmic form. तर हे सगळे प्रूव्ह करून आलेले आहेत, परंतु हे तुम्हाला मी फक्त प्रूव्ह करून दाखवलं आहे, याचे प्रूव्ह दॅट परीक्षेत येत नाही. फक्त हे लॉज ऑफ लॉगॅरिथम तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे 1 to 5 आणि यावर आधारित मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.